शिवरायांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला किल्ले रायगड दिवाळीच्या पहिल्याच दिवशी प्रकाशानं न्हावून निघाला। शिवराज्याभिषेक सेवा समितीच्या वतीनं दरवर्षी दिवाळीचा पहिला दिवस रायगडावर साजरा होतो। यंदा शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 344 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्या निमित्तानं रायगडावर 344 मशाली पेटवल्या आणि पुन्हा त्या पराक्रमी इतिहासाला उजाळा दिला। जय आदिशक्ती, जय काली करपदिनी, जय मधुकटेव चलनी, जय महिषी वर्धिनी, जय चमंड, जय चंडमंड मंडासुर खंडिनी, जय सुरक्त, जय रक्तबीज पिठाल बिहंडिनी, जय निसुंब सुंबदिनी भनी भूषण, जय जय भरणी सर्जा समक्त शिवराज कहे विजय जय जगज्जननी, विजय जय जगज्जननी। शिवरायांचा रायगड किल्ला स्वराज्याची राजधानी दिवाळी सणात अंधारात असायची। राज्यकर्त्यांचं कोणाचं जिकडे लक्ष नाही, त्यामुळे शिवराज्याभिषेक समितीने ठरवलं की दरवर्षी आधी रायगडावर पहिली पणती पेटवायची, पहिली मशाल पेटवायची आणि त्यानंतरच आपल्या घरात दिवाळी साजरी करायची। लख प्रकाशाच्या सोबतीला ढोल ताशांचा गजर, अबाल वृद्धांच्या उत्साहात राजांच्या पालखीची मिरवणूक निघाली। कुणी पताका नाचवत होतं तर कुणी फुगड्या घालत होतं। चिरकाई देवीची आरती करून कार्यक्रमाला सुरुवात केली। तिकडनं महाराजांची पालखी होळीचा माळ सदरेपर्यंत इथपर्यंत आणली आणि मग वाजत गाजत आणली आणि 344 मशालींचं प्रज्वलन करून आम्ही हा पूर्ण रायगड तेजोमय करून टाकला। आमच्या घरी दिवाळी साजरी करण्याच्या आधी आम्ही रायगडावर दिवाळी साजरी करून आमच्या राजाला, आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून ही दिवाळी साजरी करणार आहोत। शिवरायांच्या काळात दिवाळीचा सण जल्लोषात साजरा व्हायचा। गड किल्ले मशालींच्या प्रकाशानं उजळून निघायचे, पण गेल्या काही वर्षात गड किल्ल्यांकडे दुर्लक्ष होतंय। पण अशा उपक्रमांमधून शिवरायांचा जाज्वल्य इतिहास पुन्हा एकदा उजळून निघेल यात शंका नाही। दिवाळीचा जो पहिला दिवस आहे हा आपल्या घरी न साजरा करता या सगळ्या शिवभक्तांनी या मशाली पेटवून या शिवाजी महाराजांच्या साक्षीने या दिवाळीच्या उत्सवाला सुरुवात केली आहे। त्यामुळे एक गोष्ट नक्की आहे की दिवाळीच्या उत्सवाला जी पारंपरिक सुरुवात जी होते ती मात्र या शिवभक्तांनी या शिवाजी महाराजांच्या समक्ष उपस्थित राहून मशाली पेटवून जवळजवळ 344 मशाली पेटवून हा दिवाळीच्या उत्सवाला सुरुवात केलेली आहे। आशिष घरत, ABP माझा, रायगड।